हॅलो एव्हरीवन, वेलकम टू डबल अकॅडमी. पहा, जीएमसी नांदेडमध्ये जे वेकन्सीज आलेले आहेत त्या रिगार्डिंग डिटेल इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याआधी बघा, अकॅडमीमध्ये एएनएम आणि जेएनएम याच्यासाठी बॅचेस सुरू झालेले आहेत आणि बॅचमध्ये जे तुमचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहे. तुमचा जो सिलेबस आहे तो कम्प्लीट कव्हर केला जाणार आहे आणि ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स ज्या आहेत त्या तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत तुमच्या बॅचच्या अकॉर्डिंग. सो जर तुम्ही आता प्रिपरेशन करत असाल आणि आतापर्यंत बॅच जॉईन केली नसेल तर लवकरात लवकर बॅच जॉईन करून घ्या. सो त्या रिगार्डिंग तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता 8329 588 625 या नंबरवरती. आणि पहा, अकॅडमीमध्ये अक्षय तृतीया आणि महाराष्ट्र दिन या निमित्त ऑफर सुरू आहे. टेट, सेट, एएनएम, जेएनएम तसेच अंगणवाडी, पशुधन पर्यवेक्षक या सगळ्यासाठी अकॅडमीमध्ये बॅचेस सुरू आहेत. आणि बॅच कोणतीही बॅच तुम्ही परचेस करू शकता फक्त 2000 रुपीजमध्ये आणि व्हॅलिडिटी जी आहे ती 1 इयर इतकी असणार आहे. आणि ही ऑफर मात्र जी आहे ती 5 मे पर्यंत असणार आहे. त्यामुळे जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल आणि आतापर्यंत बॅच जॉईन केली नसेल तर लवकरात लवकर बॅच जॉईन करून घ्या. सो आता आपण पाहूया जीएमसी नांदेडमध्ये जी वेकन्सी आलेली आहे त्यामध्ये कोणत्या पोस्टसाठी वेकन्सी आहे. आणि पहा, पहा, ग्रुप डीच्या ज्या वेकन्सीज आहेत त्या आलेल्या आहेत. गट ड बघा, हे जीएमसी नांदेड आहे आणि त्याच्यामध्ये ग्रुप डी ची जी आहे ती वेकन्सी आलेली आहे. ग्रुप डी मध्ये 69 या पोस्ट असणार आहेत आणि प्रयोगशाळा परिचर या पोस्टसाठी पहा 17 इतक्या वेकन्सीज असणार आहेत. टोटल 86 या पोस्ट असणार आहेत. त्यामध्ये बघा, तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही www.drc-gmc-nanded.in याच्यावरती जाऊन ही डिटेल इन्फॉर्मेशन पाहू शकताय. यामध्ये बघा, यामध्ये जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर यामध्ये ओपन जे काही कॅटेगरी असणार आहे, जर तुम्ही ओपन कॅटेगरीतून अप्लाय करणार असाल तुमचे एजचा जो क्रायटेरिया आहे तो 18 to 38 एवढं तुमचं एज असणं गरजेचं आहे. म्हणजे 18 ते 38 यांच्यामध्ये तुमचं एज असणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा, जर तुम्ही कास्ट रिझर्वेशन मधून अप्लाय करणार असाल तर त्या केसमध्ये पहा, कास्ट रिझर्वेशनच्या केसमध्ये तुम्हाला 18 ते 43 एवढं एज रिलॅक्सेशन मिळणार आहे. 18 ते 43 जर तुमचं एज असेल तर तुम्ही त्या कॅटेगरीतून पण अप्लाय करू शकता. आणि बघा, बाकी रिझर्वेशन जे आहे माजी सैनिक, खेळाडू उमेदवार, दिव्यांग उमेदवार या सगळ्यांना रिझर्वेशन जे आहे ते प्रोव्हाइड केलेलं आहे. पहा, ग्रुप डीच्या ज्या वॅकन्सीज आहेत त्या रिगार्डिंग ही जी काही एक्झाम होणार आहे तो एक्झामचा पॅटर्न काय असणार आहे बघा. तर परीक्षा यामध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी हे 4 जे टॉपिक्स असणार आहेत. त्यामध्ये मराठीवरती बघा 25 प्रश्न विचारले जाणार आहेत आणि 50 गुणांसाठी प्रश्न असणार आहेत. म्हणजे एक क्वेश्चन तुमचा 2 मार्क्ससाठी विचारला जातो. त्याच्यानंतर इंग्लिश या सेक्शनमध्ये जे क्वेश्चन विचारले आहेत ते 25 क्वेश्चन विचारले जातील 50 मार्क्ससाठी. त्यानंतर सामान्य ज्ञान म्हणजे जीके याच्यावरती पण 25 क्वेश्चन्स आहेत 50 मार्क्ससाठी. आणि बौद्धिक चाचणी किंवा अंकगणित ज्याला तुम्ही म्हणता त्याच्यावरती 25 मार्क्स क्वेश्चन आहेत 50 मार्क्ससाठी. टोटल 100 क्वेश्चन म्हणजे 100 क्वेश्चन विचारले जाणार आहेत 200 मार्क्ससाठी. ठीक आहे. बघा, जे तुमचं क्वेश्चन पेपरचा पॅटर्न असणार आहे 100 क्वेश्चन्स आहेत, 4 सेक्शन्स आहेत आणि 25 प्रत्येक सेक्शनमध्ये 25 क्वेश्चन आहेत 50 मार्क्ससाठी ते विचारले जातात. टोटल 100 क्वेश्चन आहेत 200 मार्क्ससाठी तुम्हाला विचारले जाणार आहेत. आणि परीक्षेचा जो कालावधी असणार आहे तो 2 तासाचा म्हणजे 120 मिनिट एवढा तुम्हाला वेळ प्रोव्हाइड केला जाणार आहे. ठीक आहे. आणि तुम्हाला हा फॉर्म फिलअप करण्यासाठी कोणते डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड असणार आहेत तर बघा, यामध्ये SSC किंवा तत्सम शैक्षणिक अर्हता जी आहे त्यासाठी तुम्हाला जे काही ऍप्लिकेशन आहे ते तुम्हाला प्रोव्हाइड करायचं आहे. त्यानंतर तुमचा एजचा जो आहे तो वयाचा पुरावा तुम्हाला द्यायचा आहे. शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा लागणार आहे. तसेच जर तुम्ही मागासवर्गीयातून आरक्षण क्लेम करत असाल तर त्याचा सुद्धा पुरावा तुम्हाला सादर करावा लागणार आहे.
ठीक आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असण्याचा पुरावा देखील तुम्हाला द्यावा लागणार आहे आणि नावात बदल जरी तुम्ही केलेला असेल तर त्याचा पुरावा देखील तुम्हाला सादर करावा लागणार आहे. सो बघा, आणि यासाठी जे तुम्हाला फॉर्म फिलिंग करणार आहात त्यासाठी जो परीक्षा शुल्क असणार आहे ते खुला प्रवर्ग म्हणजे ओपन साठी 1000 रुपये आहे आणि राखीव प्रवर्ग म्हणजे यांच्यासाठी 900 रुपये इतकी फॉर्म फिलिंग फी असणार आहे. सो बघा, आणि ती फॉर्म फिलिंग जी फी आहे ती नॉन रिटर्नेबल आहे. आणि बघा, अर्ज सादर करण्याचा कालावधी जो आहे तो 26 मार्च ते 16 मे इतका असणार आहे. त्यामुळे 26 एप्रिल ते 16 मे या दरम्यान तुम्हाला जो आहे फॉर्म फिलअप करायचा आहे. त्यामुळे हा जो फॉर्म आहे ते तुम्ही ऑनलाईन पद्धतीने भरणार आहात आणि त्याची जी फॉर्म फी आहे ती देखील तुम्हाला ऑनलाईनच भरायची आहे आणि त्यासाठी तुम्हाला 26 एप्रिल ते 16 मेच्या दरम्यान फॉर्म हा फिल करायचा आहे. आणि त्याच्यानंतर तुमची फॉर्म फिलिंग प्रोसेस 16 मेला पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला जे काय आहे एक्झामची डेट ही त्यांच्या वेबसाईटवरती www.drscgmcnanded.in याच्यावरती डिक्लेअर करण्यात येणार आहे. ठीक आहे. सो पहा, सो या व्हिडिओमध्ये आपण डिटेल इन्फॉर्मेशन पाहिलेली आहे की जीएमसी नांदेडमध्ये ज्या वॅकन्सी आलेल्या आहेत ग्रुप डी साठी त्यामध्ये फॉर्म फिलिंगची डेट काय असणार आहे, एज्युकेशनल क्रायटेरिया काय असणार आहे हे आपण डिटेल पाहिलेलं आहे. सो पहा, अकॅडमीमध्ये एएनएम आणि जेएनएम याच्यासाठी बॅचेस सुरू झालेले आहेत आणि नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये ज्या वॅकन्सी आलेल्या आहेत जसं की स्टाफ नर्स असेल, तसेच औषध निर्माण अधिकारी आहे, पशुधन पर्यवेक्षक आहे. सो या सगळ्यासाठी अकॅडमीमध्ये बॅचेस सुरू झालेले आहेत आणि यासाठी सध्या ऑफर सुरू आहे 5 मे पर्यंत. तुम्ही नवी मुंबई महानगरपालिकेशी रिगार्डिंग जर प्रिपरेशन करत असाल कोणत्याही पोस्टसाठी तर ती बॅच तुम्ही परचेस करू शकताय 999 रुपीजमध्ये आणि व्हॅलिडिटी मात्र त्याची 3 मंथ्स एवढी असणार आहे. त्यामुळे जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल तर लवकरात लवकर बॅच जॉईन करून घ्या आणि यामध्ये जे तुमचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत ते तुम्हाला प्रोव्हाइड केले जाणार आहेत. तुमचा जो सिलेबस आहे तो कम्प्लीट कव्हर केला जाणार आहे आणि ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स ज्या आहेत त्या तुमच्या बॅचच्या अकॉर्डिंगली तुम्हाला मिळणार आहेत. सो या रिगार्डिंग जर तुमचे काही डाऊट्स असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता 8329588625 या नंबरवर. सो जर तुम्ही बॅच जॉईन केली नसेल तर लवकरात लवकर बॅच जॉईन करून घ्या. थँक्यू.